हे बघा मित्रांनो, हे आहे बांबूचे झाड। तर मित्रांनो, आज आपण बांबूच्या झाडाची माहिती पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बांबूचे झाड। बांबूची झाडे अतिशय वेगाने वाढणारी आश्चर्यकारक झाडे आहेत। ते त्यांच्या ताकद आणि लवचिकतेमुळे विशेष आहेत। बांबूच्या झाडांना बांबू गवत किंवा बांबूसा असेही म्हणतात। इंग्रजीत त्यांना फक्त बांबू ट्री म्हणतात। बांबूच्या झाडाचे वैज्ञानिक नाव बांबूसा वल्गारिस आहे। बांबूची झाडे त्यांच्या उंची आणि मजबूत देठासाठी ओळखली जातात। ते उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांसारख्या उबदार अधिवासात राहतात। बांबूची झाडे फर्निचर, घरे आणि कागदासाठी वापरली जातात। ते चीन, भारत आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये आढळतात। बांबूच्या झाडांना नोड्स आणि इंटरनोड्ससह एक अद्वितीय शरीर रचना असते। बांबूच्या झाडांच्या 1000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत। ते हिरवे, पिवळे आणि काळा अशा वेगवेगळ्या रंगात येतात। बांबूची झाडे सदाहरित असतात आणि त्यांची पाने वर्षभर ठेवतात। ते काही महिन्यांत 30 मीटर पर्यंत उंच वाढू शकतात। बांबूची झाडे बिया आणि रायझोम्सद्वारे पुनरुत्पादन करतात। ते 100 वर्षांपर्यंत जगू शकतात। बांबूची झाडे ताकद आणि लवचिकतेचे प्रतीक आहेत। ते अनेक प्राण्यांना ऑक्सिजन, अन्न आणि निवारा देतात। बांबूची झाडे मातीची धूप आणि भूस्खलन रोखण्यास मदत करतात। त्यांना वाढण्यासाठी योग्य काळजी आणि पाणी आवश्यक आहे। बांबूची झाडे पर्यावरणासाठी महत्त्वाची आहेत। ते स्थानिक वन्यजीव आणि कीटकांना आधार देतात। जंगलतोड आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे ते धोक्यात आले आहेत। बांबूची झाडे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत आणि त्यांचे संरक्षण केले पाहिजे। ते आपल्याला टिकाऊपणा आणि संवर्धनाबद्दल शिकवतात। बांबूच्या झाडांना एक विशेष मूळ प्रणाली असते जी त्यांना पाणी शोषण्यास मदत करते। ते काही आठवड्यांत नवीन कोंब आणि पाने तयार करू शकतात। बांबूची झाडे अनेक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन आहेत। ते अनेक प्राणी आणि पक्ष्यांना अन्न आणि निवारा देतात। बांबूची झाडे खरोखरच निसर्गाचे एक आश्चर्य आहे। असे हे बांबूचे झाड।